सावकारकडचं तर पैसे आलं, जात जात दुकानची उधारी तर देऊन जाऊ. किती आहे तुमची उधारी? जर 2000 रुपये 500 सोडले ते. आणि राहिलेलं तू आज दे तुम्हाला होता. आज देतो की. आज नाही, तू काल बोला होता. नाही, 1500 सोडतो. तीच नाही, 2 सोडा लागते ते बस. काल दिलं असतं तर तुला 1.5 घेतली असती. नाही, काल ऍडजस्ट झाले ना, आज ऍडजस्ट झाले. 1500 सोडतो. नाही, 2च सोडा. नाही, आता दररोज देतो की दुकानला. नाही, तू कायदा वायदा हुकलाय. काल जर तू दिला असतं तर 1.500 घेतला असता. नाही, घ्या 1500. दररोज येतो की, आता इथनं पुढे बी देऊन पण येणारच आहे. 1.500 आता घ्यायला घेतो, मग परत चल काय दुकानला येऊ नको. काय आता तसं असतंय, दररोज येता जाताच की आपण. नाही, बरं 2000 सोडू. हा 2000. आणि कुठे हिंडतोय तू बोंबलं तरी शाळेत फिरत? आता तुमचा धंदा होण्याची मतलब मी कुठे का हिंदी ना. नाही, विचारलं सगळं. काय फक्त तुमचा धंदा झाला, बाद झाला, मी कुठे का हिंदी ना. आलं तू इकडे तिकडे सारखं म्हणून. नाही, ती कम्प्युटरचा कोर्स लावलाय तिकडे जाते. आले आले. हा, बर जाऊ मग. बरं, ओके. असं बोंबलत फिरून नाव करशील बापाला येड्या. आम्ही चाललो होतो आता. रात्री फोन करतो म्हणला होता, काय केलं नाही. काय करायचं, काय बॅलन्स नाही न काय. काय बॅलन्स काल तर टाकलाय राव. दुसऱ्या मोबाईल मधला संपलाय. आता किती मोबाईल टाकून घेता. बर काय झालं ते नंबर बिनबर पाठवायचा. काय तेवढं मोबाईल नाही, नंबर कुठला पाठवा. कधी सांगायचं मग. हा बरं, ते 10 तारखेला वाढदिवस आहे, काय करायचं, गिफ्ट फिफ्ट काय आहे नाही. हा किती तारखेला? 10 तारखेला. या महिन्यात? मग कुठल्या याच महिन्यात 10 तारखेला आहे ना. देऊ की मग त्याला. काय कधी जातो, काय मोबाईल नाही त्याकडे, काय नंबर. मग आम्ही फोटो पाठवला असतो तुम्हाला. वाढदिवसाला देऊ की. जाई मग कधी. आता 10 तारखेला वाढदिवस आहे म्हणल्यावर आता काय. बर देऊ 10 तारखेला. चालतंय. आता मोबाईलचा तर कोटाना नवीनच आहे. मोबाईल तर दिल्याशिवाय पोरगी आपल्या हाती लागत नाही. मोबाईल तर द्यावंच लागते. रोज रोज तर कुठली कारणं सांगायची. काय तर कारण सांगून घ्यावं लागते. पैसे तर लागते. तर बघू मिळते तर का, विचारून बघू काय तर कारण सांगून. परीक्षा पाहिजे नाही, काय 1000 रुपये दिले इथं. नाही काय बोलणार ना, रात्री म्हणलं आता विचारावं आपण. तर तुम्ही देतो म्हणला, मला वाटलं ऍडजस्ट झाले असेल म्हणून ग बसला. उद्या जाताना कॉलेजला जाताना द्याचाल म्हणून थांबलो होतो, ग बसलो. आता बागली 1000 रुपये दिल्यावर संपत आहे ना तुझं? नाही, आता नोकरीसाठी कम्प्युटर करावं लागते. कम्प्युटरला खर्च येते. किती येते त्याला? 2-3 हजार रुपये. त्याला महिन्याला 5000 रुपये. एक वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्षाचं एकदम भरलं तर 25-30 हजारात भागते. मग काय कसं करायचं? विचार नाही मी आता. काय मला तर वाटतं सालावरच राहावं लागेल आता. कसं आहे, मी दोघा तिकडे विचारलं बरं मला. काय म्हणाले प्रत्येक जण आपलं. मी मागितलं 10,000 रुपये द्या म्हणलं होतं. बरं झालं तू तसं, पण तुमच्यापाशी काय आहे, तुम्ही कशाने देणार आहो, पुन्हा काय तुमची खात्री आहे. मग एक जण ते पाटील म्हणले त्यांच्या गाई आहे त्या.
मग वर्षाला देतो म्हणते 17,000 रुपये म्हणते ती, मी 80,000 रुपये मागितले तर मग 6 महिन्याचं जर दिलं तर घेतो मग त्यांच्याकडून. मग काय पण काय तर तुझं चांगलं करून घे. कम्प्युटरचं केलं का एवढं नोकरी फिक्स लागते. बघ नाही तर कसं आधी चौकशी कर कोण शहाण्या माणसाकडे. नाही लय जाग्याने चौकशी केली, एवढं केलं का नोकरी फिक्स लागते. नाही बघ करू काय तर करू. बघू उद्या चल तू त्याची गाठी घेऊन येऊ आपण दोघंच वाड्यावर. नाही तर शेतात तर जनावरापाशी तर 100% असतेच पाटील. जनावरापाशी जाऊ चालते मग बोलून घेऊ आपण तिथं पाटला. काय म्हणते तर बघू मग. वाड्यावर माणसं असते ती बोलू वाटत नाही, जनावरांपाशीच बोलू. बरोबर चालते चालते करू मग काय ते करू. मग कसं कसं होते. झालं जेवण झालं. पोरग जाऊ म्हणलं होतं सकाळी पाटलाकडे, गेले ते कॉलेजला तर मीच जातो.